नमस्कार दोस्तों, डेली लाईफ एक्सप्रेस चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आहे येळवण्याची किंवा आपल्या कटाची आमटी कशी बनवायची। तर चला पटापट आपली रेसिपी बघून घ्या। येळवण स्टॉक बघितला आता तुम्ही डाळ शिजवल्यानंतर येळवण्याचा स्टॉक आपण साईडला काढून घेतलेला आहे। एक पातेले घेतलं, गॅसवरती ठेवला, गॅस चालू केला, तेल टाकलं। आपल्याला जेवढं जास्त तेल टाकाल तेवढा कट चांगला येणार आणि आमटी मस्त तर्रीयुक्त दिसणार। तर तेल तापले, त्याच्यामध्ये आपली मोहरी गेलेली, मोहरी तडतडली, जिरे टाकून घेऊ। जिरे मोहरी कंपल्सरी, फोडणी म्हणलं की जिरे मोहरी कंपल्सरी आलीच। कढीपत्ता पण आपण जिरे मोहरी झाल्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा। कढीपत्ता टाकत असताना डाव्या हातामध्ये आपल्याला एक झाकणी ठेवायचीच, कारण की कढीपत्ता टाकला की तेल अंगावर उडतं। त्यामुळे पहिल्यांदा डाव्या हातात एक झाकणी ठेवायची, जेणेकरून आपल्या अंगावरती तेल उडणार नाही। लगेच झाकून द्यायची। कढीपत्ता टाकला, कढीपत्ता पण झालाय, त्याच्यामध्ये आपला बाकीचे मसाले वगैरे टाकायचे। हिंग पावडर टाकूया। हिंग पावडर थोडीशी मित्रांनो जराशी जास्त टाका, नेहमीपेक्षा चव जरा चांगली येते। अशी तर्रीबाज फोडणीची आमटी बनवायची असेल तर थोडीशी हिंग जास्त टाकायचा। हा दिसतोय हा काळा मसाला आहे। हा मी कसा केलेला आहे, 1-2 कांदे घेतलेले, खोबरा घेतलेला थोडा आणि अर्धा टोमॅटो, आणि हे सगळं मी डायरेक्ट गॅसवरती ठेवून जाळीवरती ठेवून भाजून घेतलं। थोडंसं काळसर चांगलं भाजलं आणि तीळ पण टाकलं बारीक करताना। हे काळसर भाजल्यामुळे काय झालं, याला काळसर कलर आला या मसाल्याला, म्हणून याची आमटी तयार होताना काय होणार, काळी। म्हणून याला काय म्हणतो आपण, काळा मसाला। जास्त काय रॉकेट सायन्स जास्त शिकण्यासारखं काय नाही, इझिली गोष्ट आहे, पटकन करू शकताय। उद्या तुम्हाला कोणी सांगितलं काळा मसाल्याची भाजी करायची, मी सांगितलं तर तुम्हाला डायरेक्ट भाजून घ्यायचं, काळसर करायचं, काळं होतं ते मसाला, असं बनवायचा काळा मसाला। मसाल्यामध्ये शिजत असताना मीठ टाकून घेऊ, जेणेकरून त्या मसाल्याला पण चांगली मिठाची टेस्ट येईल। आले लसूण पेस्ट घरी बनवली नव्हती, त्यामुळं रेडीमेड आणली होती, तीच टाकली। तुम्ही कुठलीही घरी बनवली तरी चालतं, आले लसूणची पेस्ट टाकू शकता, आले लसूण कोथिंबीरची पेस्ट। मसाल्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी। कोथिंबीर खूप महाग आहे, 100 रुपयाला आत्ता पेंडी चालू आहे, त्यामुळे कोथिंबीरचं जेवढी होती तेवढीच टाकलेली आहे। त्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया। हळद टाकून घेतलं, हलवत राहायचं थोडंसं मसाला। सगळे मसाले आता आपल्याला बाकीचे मसाले टाकायचे, गरम मसाले वगैरे, चटणी तरी सगळे काढून ठेवले। तेल सुटलेलं आहे मस्त मसाल्यांना, तर आपण आता काय करूया, बाकीचे मसाले टाकून घेऊया। तर पहिल्यांदा मी टाकतो त्याच्यामध्ये आता राहिलेल्या धने पावडर, जिरे पावडर ऑप्शनल आहे, जिरे पावडर पण तुम्ही टाकू शकता। आपण मगाशी तडक्यामध्ये जिरे टाकलेले आहेत, त्यामुळे मी काही इथे जिरे पावडर टाकत नाही, पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता। हा मी गरम मसाला टाकत आहे, गरम मसाला, गोडा मसाला पण मी टाकत आहे थोडासा। मसाले थोडेसे जास्तच टाकायचे येळवण्याच्या आमटीला किंवा कटाच्या आमटीला, जेणेकरून टेस्ट चांगली येते। ही आहे माझ्या घरची कांदा लसूण चटणी। हा मसाला नाही म्हणत आम्ही, कांदा लसूणची आपण चटणीच म्हणतो। मिरची, कांदा लसूण शिजवलेलं हे सगळं डंगावरती बारीक करून आणलेली कांदा लसूणची चटणी, आणि थोडीशी आपण बघितली असेल तर तुम्हाला मी आपली मिरची पावडर पण टाकलेली आहे। मिरची पावडरसुद्धा मी बाहेरनं मार्केटमधनं विकत आणत नाही, तर मिरची पावडरसुद्धा आम्ही मिरच्या बारीक करून गिरणीवरती त्याची पावडर बनवतो। आता 5-10 मिनटं जरा मसाला शिजवत दिला आहे, मसाला शिजला आहे, तेल साईडला सुटलेलं आहे, दिसते किती छान दिसतंय बघा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी आणि येळवण्याचा स्टॉक आपल्याला ॲड करायचा आहे। आता येळवण्याचा स्टॉक आपल्याला ॲड करून आपल्याला एक्स्ट्रावरती पाणी किती लागणार आहे या पद्धतीने बघून घ्यायचं। आता मसाला आपला किती आहे, घट्ट प्रमाण वगैरे हे तुमच्या पद्धतीने तुम्ही ठरवा। पातळ किती आमटी बनवायची, थोडीशी घट्ट बनवायची की जास्त घट्ट बनवायची। पाणी तर मी थोडंसं टाकलं अगोदर, आणि ह्या येळवण्याचा स्टॉक टाकला। त्याच्यामध्ये थोडी डाळ दिसते, ही अर्धी वाटी मी डाळ पण शिजलेली मी त्या येळवण्यामध्ये तशीच टाकली होती, जेणेकरून थोडासा थिकनेस, घट्टपणा त्या आमटीला येतो। पाणी अजून जरा वरती ॲड करत आहे, कारण का मला जरी शिल्लक राहिली आमटी
एक टाईम सकाळ संध्याकाळ खाऊन जरी दुसऱ्या दिवशी राहिली तर त्याला अजूनच टेस्ट येते. म्हणजे शिळी झाल्यानंतर ही आमटी एकच नंबर लागते दुसऱ्या दिवशी. आमटी बघा कसा कट आला. येळवण्याची आमटी तयार झालेली आहे मित्रांनो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.